नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता भूमी आई योगेश्वरीजवळ दिवा लावत असते. तेवढ्यातच तिथे रागिनी म्हणते, 1 मिनिट, आणि तिच्या हाताला धरून तिला बाजूला करते. तेव्हा भूमी म्हणते, काय झालं? मी आई योगेश्वरीजवळ दिवा लावत होते ना. तेव्हा रागिनी म्हणते, मी या घरातल्या नोकरांना फक्त देवाला नमस्कार करण्याची परवानगी दिली, दिवा लावण्याची नाही. तू आणि आकाश, तुम्ही दोघे जण नोकर आहात. तुला कुणी हक्क दिला देवाजवळ दिवा लावण्याचा? तेव्हा भूमी म्हणते, 1 मिनिट, मी किती दिवस बघते तुम्ही सकाळ संध्याकाळ देवाजवळ दिवा लावत नाही. मी जेव्हा घर सांभाळत होते तेव्हा कितीही अडचणी येऊ दे, पण मी देवाजवळ दिवा लावण्याचा कधीही थांबवला नव्हता. मी देवाजवळ दिवा लावतच होते. आणि आता तुम्हाला मी काही दिवस बघते, तुम्ही इथे देवालासुद्धा सिरियसली घेत नाही. तुम्ही त्यांच्यासमोरसुद्धा वेळेवरती दिवा लावत नाही. हे कशासाठी करताय तुम्ही? तेव्हा रागिनी म्हणते, मी काय करायचं, मी काय नाही करायचं हे तू मला शिकवायचं नाही, कळलं ना तुला? देवाजवळ दिवा लावायचा की नाही लावायचा हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. त्यामुळे तू मध्ये मध्ये करायचं नाही, कळलं ना तुला? तुम्हाला फक्त देवाला नमस्कार करण्याची परवानगी आहे, बाकी काही नाही. पण आता ती परवानगीसुद्धा मी तुझ्याकडून काढून घेते, कळतंय तुला? तू आता देवाला नमस्कारसुद्धा करायचा नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रागिनी मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? बाईसाहेब, तुम्हाला कळतंय का तुम्ही किती चुकीचं वागताय? अहो, देवाला नमस्कार आपण कुणालाही करू देतो, आणि तुम्ही आम्हाला देवाला नमस्कार करण्यापासून सुद्धा अडवताय. इतक्या का तुम्ही इन्सिक्युअर झाला, सांगा ना? काय इन्सिक्युअर झालात तुम्ही? तेव्हा रागिनी म्हणते, जास्त बोलायचं काम नाही, कळलं ना? चल चल, निघ इथून, निघ. काल रात्री तू जे काही वागलीस ना, ते मी विसरलेली नाही आहे. मी इथे नसताना तुम्ही दोघांनी महादेवाची पूजा केली ना. मला न विचारता तुम्हाला महादेवाची पूजा करण्याचा कुणी अधिकार दिला होता? पण तरीसुद्धा पूजा केलीत. पण ते माझ्या मनातून अजूनपर्यंत गेलेलं नाही आहे आणि नाही जाणार. तेव्हा आता एक काम करायचं, त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळालीच पाहिजे ना. आणि त्याची शिक्षा हीच असणार आहे की काल तुम्ही महादेवांची पूजा माझ्या अपरोक्ष केली. मग आता तुम्हाला देवाला नमस्कार करण्याचा सुद्धा अधिकार मी तुमच्याकडून काढून घेते, असं इकडे त्यांना आता रागिनी म्हणते. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. देवाला नमस्कार आम्ही इथे समोरच उभा राहून करू शकतो असं नाही. मला माहिती आहे तुम्हाला भीती वाटते ना, की देवाची कृपादृष्टी आमच्यावरती आहे, बरोबर ना? देव शेवटीला आमच्याबरोबरच आहे, म्हणून पूजेचा मान आम्हाला असा नाही तर तसा हा मिळालाच. तेव्हा भूमी म्हणते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं करू नये ना, तुम्ही तुमच्या इथे पापामध्ये अजून वाढ करताय. आमचं काय, आम्ही कुठेही उभं राहून मनापासून देवाला हाक मारली तरीसुद्धा ती देवापर्यंत पोचणारच आहे. पण तुमचं काय, तुम्ही देवाचा रोष ओढून घेताय, त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? इथे आपल्या गोखले गुरुजींच्या शिष्याने जे काही भाकीत केलं होतं ते तुम्ही विसरलत का रागिनी पटवर्धन? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की महाशिवरात्रीच्या नंतर तुमच्या विनाशाला सुरुवात होणार आहे. आणि मला तर वाटतंय की तुमच्या विनाशाला सुरुवात झाली ऑलरेडी. तेव्हा रागिनी म्हणते, तू काही म्हण गं, काही म्हण. जेव्हा तुमच्याकडे सगळं काही होतं तेव्हासुद्धा तुम्ही रागिनी पटवर्धनचं काही वाकडं करू शकला नाही, तर आता तर तुमच्याकडे काहीच नाही आहे. तुम्ही आता काय माझं वाकडं करणार आहे, सांग ना? तुझ्या ह्या पोकळ धमक्यांना मी अजिबातच घाबरत नाही, असं इकडे आता रागिनी म्हणत असते. गोखळे गुरुजीच्या शिष्याने जे काही सांगितलं ना, त्याच्यावरती सुद्धा मी विश्वास ठेवणार नाही आहे. माझं नशीब मी स्वतः बदलणार, कळलं तुला? चल, निघ इथून आताच्या आता. देवाजवळ थांबायचं नाही, देवाकडे बघायचं नाही. तेव्हा भूमी आता लांबूनच देवाला नमस्कार करते आणि म्हणत असते की देवा, बघतोयस ना यांची आरेरावी कशी सुरू आहे ते. यांना आता शिक्षा तूच दे, असं भूमीने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेजणं वॉचमनला म्हणजे बलदेवला भेटायला आलेले असतात. तेव्हा बलदेव म्हणतो की इथे बोलू नका, आपण बाहेर जाऊन बोलूया, नाहीतर रागिनी पटवर्धनला आपल्यावरती संशय येईल. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची. काल आपण सगळ्यांनीच रागिनीचा पाठलाग केला, त्यानंतर तुम्ही दोघेजणं निघून गेलात. पण मी नंतर शेवटपर्यंत रागिनी पटवर्धनचा पाठलाग केला.
तेव्हा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. तेव्हा इथे रागिनी पटवर्धनने आपली गाडी एका बाजूला उभी केलेली असते. तेवढ्यात तिथे बॅगीमध्ये पैसे घेऊन एक माणूस आलेला असतो. तो तिथे येण्याच्या आधी इथे आता एक नोट दाखवली जाते. नोट असते त्याचा तुकडा दाखवला जातो आणि ते 2 तुकडे मॅच केले जातात. तेव्हा तुकडे मॅच केल्याच्या नंतर ती बॅग रागिनीच्या हातामध्ये दिली जाते. तेव्हा इथे भूमी म्हणते, पण ती बॅग कसली असेल? त्या बॅगमध्ये पैसे असतील का? तेव्हा आकाश म्हणतो, अगदी बरोबर, त्या बॅगमध्ये पैसेच असतील. आपण इथे मूव्हीमध्ये बघितलं आहे ना, म्हणजे जेव्हा असे नोटांचे तुकडे वगैरे एकमेकांना दाखवले जातात आणि त्यानंतर हवे तेवढे पैसे दिले जातात. तर इथे मला असं वाटतं आहे मागच्या वेळेला रागिनी आत्या आहे ना, लँड माफियाच्या इथे आता संपूर्णपणे त्याच्या टीममध्ये इन्व्हॉल्ड होती. लँड माफियाच्या. तेव्हा आत्यावरती जमिनी प्रकरणाची एक केससुद्धा सुरू होती. बरोबर ना? मला असं वाटते आत्तासुद्धा ती खूप अशी बेकायदेशीरित्या कामं आहेत ज्याच्यामध्ये ती इन्व्हॉल्ड असेल. तेव्हा इथे पौर्णिमाने फोन केलेला असतो. जे इथे सेवेकरी आलेले असतात ना, त्यातल्याच एका सेवेकरीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना, जोपर्यंत रागिनी पटवर्धन येत नाही तोपर्यंत पूजा होणार नाही. मग तरीसुद्धा तुम्ही पालखी घेऊन का गेलात? बरं गेलात तर गेलात, त्या आकाश आणि भूमीला कुणी सांगितलं होतं पूजा करण्यासाठी? त्यांच्याकडून का बरं पूजा करून घेतली? तेव्हा इथे आता पौर्णिमेला जी अपेक्षित माहिती हवी असते ती मिळालेली असते. तेव्हा ती म्हणते, आई एक माहिती सांगायची तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे कालची पूजा आकाश आणि भूमीने केली, पण तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडलात ना पूजा करून, ते दोघेजणंसुद्धा आपला पाठलाग करत होते. आपल्या दोघांना त्यांनी एकत्र तर बघितलं नसेल ना? तेव्हा एकत्र तर बघितलेलं नसतं, रागिनीला बघितलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही नाही, ते दोघेजणं कधी बाहेर जातील? आपण जेव्हा बाहेरून घरी आलो तेव्हा तर ते दोघेजणं घरीच होते ना. पण जेव्हा मी घरी यायला निघाले त्याच्या आधी जर ते घरी आले असतील तर नक्कीच यांच्या शातीर डोक्यामध्ये काहीतरी सुरू आहे. तेव्हा रागिनी म्हणते, या दोघांना शिक्षा दिली पाहिजे, नाहीतर दिवसेंदिवस या लोकांचं वागणं असं बदलत राहील. माझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतील, मला फॉलो करत. आकाश आणि भूमीला विचारायला पाहिजे त्यांनी काय काय बघितलं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव आता हळूच आलेला असतो. ज्या माणसाने रागिनी पटवर्धनला पैसे आणि इथे नोट दिलेली असते त्या माणसाला पकडण्याचा बलदेवने प्रयत्न केलेला असतो. पण पकडलं काही जात नाही. त्याच्याकडे गाडी असते आणि तो गाडी घेऊन निसटून गेलेला असतो. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, आपल्यालाच आता जोमाने काम सुरू करावं लागेल. म्हणजे एका बाजूला आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर मिळवायचेच आहेत, तर एका बाजूला रागिनी आत्याच्या कारस्थानाच्या विरोधामध्ये सुद्धा इथे आता पुरावे गोळा करायचे आहेत. अजून कुठल्या कुठल्या केसमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत ते आता शोधून काढायलाच हवं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बलदेव, तू एक काम कर, तुझ्या इथे मित्राची मदत घे आणि रागिनीबद्दल आणि त्या माणसाबद्दल काही माहिती मिळते का ते गोळा करायला सांग. तेव्हा रागिनी म्हणत असते की हा बलदेव आहे ना, तो त्यांना वाळवीसारखा चिकटून बसलाय. अथर्व आणि मानसीला त्या दोघांपासून मी बरोबर वेगळं केलंय. पण बलदेव काही होणार नाही असं वाटतंय. काय करावं काही कळत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आता मी एक काम करतो, मी आहे ना प्रशांतला भेटायला जातो, मी पिशवी पण आणली. तेव्हा इथे रागिनीला ते सगळं आता ऐकू नीट येत नसतं, पण ती तरीसुद्धा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की आई, त्या लोकांना आता शिक्षा तर द्यायचीच आहे, पण काय शिक्षा देणार तुम्ही? ती म्हणते, अशी शिक्षा देते ना की त्यांच्या आयुष्यभर ती शिक्षा लक्षात राहील. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मी प्रशांतला फोन केला होता, त्याचा मित्र आहे ना तो याच्यामध्ये कामाला आहे, तो आपल्याला नक्कीच काहीतरी महत्त्वाची माहिती लवकरात लवकर देईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, बलदेव मी एक काम करतो, मी जातो आता प्रशांतला भेटायला. त्याने जो ॲड्रेस पाठवला आहे ना, म्हणजे भूमीने गाडीचा नंबर प्रशांतला दिलेला असतो आणि त्याने त्या गाडीची संपूर्ण माहिती काढलेली असते आणि भूमीला पाठवलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, आता त्याने जो ॲड्रेस वगैरे पाठवला आहे ना त्या ठिकाणी मी जातो आणि त्यानंतर तिथे नक्की काय चाललं आहे हे शोधून काढतो. आता तसंही आपल्याला सुतारलासुद्धा शोधून काढायचं आहे आणि सुतारकडून रागिनीच्या विरोधातले सगळे पुरावे घ्यायचे आहेत. तेव्हा इथे टॅक्सी आता गेलेली असते आणि आकाश त्या ॲड्रेसवरती
जवळजवळ पोचलेला सुद्धा असतो. तिथे टॅक्सी उभी असते आणि तिथेच आता इलेक्ट्रिशियन सुतारसुद्धा असतो. तेव्हा रागिनी म्हणते, काय चाललंय की याचं? कुठे चाललाय हा मुलगा तेच कळत नाहीये. पुढे पुढे हा नक्की कुठे चाललाय? तेव्हा इथे आकाश आता जात असताना त्याला असं वाटतं की कुणीतरी त्याचा पाठलाग करतंय, म्हणून आकाश तिथेच उभा राहतो. तर रागिनी पटवर्धन त्याचा पाठलाग करत असते, त्याच्या मागे मागे आलेली असते. तेव्हा रागिनीला कळू नये की आकाश नक्की कुणाला भेटायला जातोय. त्याने आपला रस्ता बदललेला असतो. तो विरुद्ध दिशेने जायला सुरुवात करतो, कारण त्याने गाडीच्या आरशामध्ये रागिनी पटवर्धनला बघितलेलं असतं. तिने त्याचा पाठलाग सुरू केलेला असतो. तेव्हा आकाश इथे खूपच हुशारीने आपला रस्ता बदलतो. कारण का, जर त्या माणसाला इलेक्ट्रिशियन सुतारला जर रागिनीने पकडलेलं असतं ना, तर रागिनीने त्याला मारून टाकलं असतं. तेव्हा तिला कळू नये की तो नेमकं कुणाला भेटायला जातोय, यासाठी आकाशने आपला रस्ता बदललेला असतो. तेव्हा इथे रागिनी आता बरोबर समोरच येऊन उभी राहिलेली असते आणि ती म्हणत असते, काय रे, काय चाललंय तुझं? कुठे चाललंयस तू? सांग ना, काय चाललंय तुझं? कुठे चाललंयस? तेव्हा आकाश म्हणतो, बाईसाहेब तुम्ही इथे? तेव्हा रागिनी म्हणते, आणि तू इथे काय करतोयस? तेव्हा आकाश म्हणतो की आपल्या कंपनीमध्ये एका एम्प्लॉईची तब्येत बिघडली ना, त्यालाच भेटायला मी इथे आलो होतो. त्याचा ॲड्रेस याच बाजूचा आहे. मी तोच शोधत होतो, बाकी काही नाही. तेव्हा रागिनी म्हणते, अच्छा, म्हणजे कंपनी माझी मी सांभाळते, मी बॉस आहे. आणि जेव्हा कंपनीच्या इथे एम्प्लॉईला बरं नसेल तेव्हा तू जाणार का? का तुला तुझी अशी टीम वेगळी उभी करायची आहे? माझ्या विरोधात जायचं आहे तुला? तू इथे लोकांची काळजी घेणार, त्यांच्याबरोबर गोड गोड बोलणार, आणि मग काय काय होईल मग? मग तू तुझी अशी टीम वेगळी माझ्या विरोधात उभी करशील, बरोबर ना? आकाश म्हणतो, नाही बाईसाहेब, माझा असा काही हेतू नाही आहे. मला फक्त काय करायचं होतं, मला फक्त चौकशी करायची होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता टॅक्सी बाजूने जाते. रागिनी म्हणते, ही टॅक्सी कुणाची आहे? टॅक्सी कुठेतरी बघितल्यासारखी वाटते. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आकाश, तू काय करण्याचा प्रयत्न करतोयस मला बरोबर माहिती आहे. माझ्या विरोधात जायचं आहे तुला? चल तू, चल माझ्याबरोबर चल. तेव्हा रागिनी आकाशला घेऊन घरी येते. पौर्णिमेला म्हणते, काय गे, मी तुला सांगितलं होतं ना सगळ्यांना एकत्र उभं करून ठेव म्हणून. कुठे आहे सगळेजणं? चला रे सगळेजणं बाहेर या. ती मोलकरीण कुठे आहे? भूमी मोलकरीण कुठे आहे? तिलासुद्धा बाहेर बोलव, चल. तेव्हा सगळेजण आता बाहेर एकत्र जमलेले असतात. मानसी अथर्वसुद्धा आलेले असतात. तेव्हा रागिनी म्हणते की तुम्हाला दोघांना इतका त्रास दिला, इतकं समजावून सांगितलं, पण तरीसुद्धा तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश काही पडत नाहीच आहे ना? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्या विरोधात जायचं नाही म्हणून, तरीसुद्धा तुम्ही माझं ऐकायला तयार नाही. तेव्हा रागिनी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या विरोधात जाणं तुम्हाला महाग पडणार आहे. तुम्ही इथे काय करण्याचा प्रयत्न करताय मला बरोबर कळतं आहे. काल रात्रीसुद्धा तुम्ही दोघांनी आमचा पाठलाग केला ना, बरोबर ना? पाठलाग करत आला होतात ना? काय काय समजले तुम्हाला? तेव्हा इथे भूमी म्हणते, आम्ही कशाला पाठलाग करू तुमचा? आणि आम्ही तुमच्या मागोमाग आलोच नव्हतो, आम्ही कुठेही गेलो नव्हतो. तेव्हा रागिनी म्हणते, पौर्णिमा, त्या सेवेकरींना फोन कर. सेवेकरांना फोन केल्यानंतर ते दोघेजणं बाहेर गेले होते की नाही असं विचारलं जातं. तेव्हा सेवेकरी म्हणतात की हो, पूजा झाल्यानंतर ते दोघेजणं बाहेर गेले होते. तेव्हा इथे रागिनी म्हणते, बघितलं तुम्ही दोघेजणं खोटं बोलताय, पण सेवेकरी खरं बोलले ना? कुठे गेला होता तुम्ही, सांगा ना? तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये नक्की काय शिस्त आहे ते मला सांगा. आकाश आणि भूमी म्हणतात की आम्ही पाय मोकळे करायला गेलो होतो, पण आम्ही कुठेही बाहेर गेलो नव्हतो बाईसाहेब. तेव्हा रागिनी म्हणते, खोटं बोलताय ना तुम्ही? मग तुम्हाला आता खोटं बोलण्याची शिक्षा मिळणार. तुम्ही एक काम करायचं, 4 दिवस ना तुम्ही उपाशी राहायचं, घरातली सगळी कामं करायची, पण काही खायचं प्यायचं नाही. पौर्णिमा, यापुढे घरामध्ये फक्त 4 माणसांचं जेवण शिजणार, या दोघांचं जेवण शिजणार नाही, कळलं? आणि जर मी तुम्हाला काही खाताना पिताना बघितलं ना, तर त्रास तुमच्या क्षितिजाला होणार आणि मी तुम्हाला सगळ्यांना घरातून बाहेर काढणार आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता 4 दिवस उपाशी राहण्याची शिक्षा रागिनीने भूमीला दिलेली असते. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता रागिनी भूमीला तिची गोळी खाऊ देत नसते. तेव्हा भूमीला खूप जास्त त्रास होत असतो. रागिनी म्हणते, काय गे, आता कोण काळजी घेईल तुझी, सांग ना? कोण काळजी घेईल? तुझी देवी आई तुला वाचवायला येणार आहे का? तेव्हा जोगतीन आलेली असते आणि ती म्हणते, अगदी बरोबर, तिची देवी आई आहे ना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी. देवी आई तिला नक्की आशीर्वाद देईल.
आणि इथे आता देवी आई जोगतीनीबरोबर खरोखरच भूमीला आशीर्वाद देण्यासाठी आलेली असते. तेव्हा रागिनी भूमीला हसत असते, तिला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे आता भूमीला आशीर्वाद देण्यासाठी साक्षात देवी आई तिथे आलेली असते.